नमस्कार. मी मुकुंद तिर्दत, आम आदमी पार्टी आणि आप पालक युनियन. आज पालक वाट पाहत आहेत. म्हणजे आज 16 मार्च उजाडलेली आहे आणि पालक कोर्टाच्या निकालानंतर वाट पाहत आहेत. त्याच्यासाठी हा मेसेज म्हणजे सरकार कुंभकर्ण कसं आहे याची ही सगळी स्टोरी आहे. परंतु मुळात असं झालं की तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 9 मार्चला हा जो शासनाचा निर्णय होता ती 1 किलोमीटरच्या आतील पालकांना फक्त अर्ज करता येतील. म्हणजे दरवर्षी ही 1 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतरातील पालकांना अर्ज करता येतात. परंतु यावर्षी शासनाने त्यांचं पैसे वाचवण्याच्या धोरणापोटी या पद्धतीचा निर्णय घेतला की 1 किलोमीटरच्या अंतरातील फक्त पालकांना प्रवेश करता येईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पालकांना शाळा प्रवेश मिळत नव्हते. मुख्यत्वे ग्रामीण भागात हा इश्यू होता, महत्त्वाचा प्रश्न तसा होता. त्याशिवाय अल्पसंख्याक शाळांचे प्रश्न होते. या सगळ्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये हा निकाल आला आणि त्या निकालामध्ये असं त्यांनी सांगितलं की या पद्धतीने हे जे करणं आहे ते बेकायदेशीर असल्यामुळे याला स्थगिती दिली. कोर्टाने स्थगिती दिली. हा पहिला 9 तारखेला झालेला विषय. आता 9 तारखेला झाल्यानंतर 10 तारखेला काय झालं होतं की 10 तारखेला याच्या संदर्भामध्ये जेव्हा दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली त्यावेळेस जो पालक आहे, ज्या पालकाला हा फॉर्म भरता येत नाही, 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये शाळा नाहीत, अशा पालकांच्या संदर्भातली तक्रार असल्यामुळे कोर्टाने असा आदेश दिला की 3 किलोमीटरपर्यंत ची जी सुविधा आहे ती त्यांना देण्यात यावी आणि त्या पद्धतीने त्याला फॉर्म भरण्यास देण्यात यावं. या पद्धतीचं जे आहे हा आदेश त्याच्या सोयीने आदेश काढून त्या पद्धतीची सोय ही वेबसाईटवर केली जावी. आता त्या दिवशी काय झालेलं होतं ती 10 तारखेला ती त्याची मुदत पण संपत आलेली होती. अर्ज भरण्याची मुदत तेव्हा 10 तारीख होती, 10 मार्च 2026 आणि त्यामुळे त्याच्या संदर्भात 3 दिवसाची मुदत वाढ द्यावी हेही पण त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे हे सगळं दोन्ही होत असताना शासनाने काय केलं की शासनाने नुसतीच 8 दिवसांची मुदत वाढ केलेली होती आणि प्रत्यक्षात आम्ही शासनाशी बोलत होतो, परंतु शासन म्हणत होतं त्याने नाही स्थगिती आदेश आहे, परंतु असं 3 किलोमीटरचं वगैरे काही सांगितलेलं नाही. तर ते मुद्दामून मी दाखवण्यासाठी आधी पहिलं येतो, म्हणजे शासन काय करतं हे आपल्याला समजावं म्हणून यासाठी मी मुद्दामून हे दाखवतो तुम्हाला की याच्यामध्ये आता हा जो आदेश आहे हा आदेशामध्ये तुम्ही हा जो भाग आहे हा या भागामध्ये हे वाचू शकता की हे जे 3 किलोमीटर जे आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या पालकाला 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये अर्ज राहत असल्यामुळे त्याला अर्ज करता येत नाही, तर त्याला ती त्या पद्धतीची सुविधा करून देण्यात यावी. म्हणजे हे काय लिहिलेलं आहे की मेक अन ॲप्लिकेशन फॉर द ॲडमिशन टू स्कूल विदिन द रेडियस ऑफ 3 किलोमीटर फ्रॉम इज रेसिडेंट. हवेवर टुडे इज द लास्ट डेट ऑफ मेकिंग अँड सच ॲप्लिकेशन. त्यामुळे याच्यावरती शासनाने पुढे काय म्हटलं की शेवटचा दिवस होता 10 तारखेला, त्यामुळे त्याच्यावर म्हटलं की मेक दी नेसेसरी अरेंजमेंट्स म्हणजे त्या ज्या काही सुविधा आहेत त्या करा. बरं, आता याच्या पुढे ते काय फक्त एका पालकासाठी होता विषय नाही, तर तो सर्व महाराष्ट्रातल्या सर्व पालकांसाठी, कारण एकाला जर असा नियम असत नाही ना. त्यामुळे या संदर्भातलं हे सुद्धा होतं की त्याप्रमाणे रिजनेबल टाईम शुड बी गिवन अकॉर्डिंग द मेकिंग द सेड अरेंजमेंट. रिजनेबल टाईम शुड बी गिवन ग्रांटेड टू पेरेंट्स ऑफ द स्टुडंट्स. म्हणजे वेगवेगळ्या पालकांच्या मुलांना म्हणजे मुलांसाठी ॲप्लिकेशन करताना ही सुविधा दिली जावी आणि 3 दिवसाची फॅसिलिटी पुढे दिली जावी हे असं कोर्टाने म्हटलं. हेही तुम्हाला दाखवतं. हे याच्यामध्ये म्हटलेलं आहे. इथे जे आहे या पद्धतीने ते असं म्हटलेलं आहे की या पद्धतीची सुविधा ही उपलब्ध करून द्यावी आणि या पद्धतीने हे कोर्टाचा आदेश आहे. आता या कोर्टाच्या आदेशावरती आम्ही शासनाशी संपर्क केलेला होता. शासनाला हे समजत नाही, म्हणजे शासनाचे अधिकारीसुद्धा माहीत नाही काय आहे, परंतु या पद्धतीचा स्टे आहे एवढीच त्यांच्यापर्यंत माहिती होती आणि त्याच्या पुढचं हे जे काय आहे हे असं नाही आहे वगैरे असं सांगत होते. आता याच्या पुढे काय झालं की तुम्हाला सर्वांना माहिती ती सगळी आपण आंदोलनं करतो, निवेदने दे, हे सगळ्यानंतर या सगळ्याविषयी 2 पद्धतीचे केस दाखल झाल्या होत्या. एक ज्याला रिट पिटिशन म्हणतात, म्हणजे जो ज्याचं नुकसान झालेलं आहे अशा पालकाच्या वतीने ती रिट पिटिशन नागपूर खंडपीठामध्ये दाखल झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे जनहित याचिका पण दाखल झालेली आहे. आता या जनहित याचिका आणि हे दोन्ही सुनावण्या वेगवेगळ्या पद्धतीने चालू आहेत. आता या जनहित याचिकेत काय झालं ते जे त्या दिवशी आपण म्हटलं की याच्यामध्ये सरकारला सुनावण्यात आलं की
बाबा तुम्ही हे कसं काय बेकायदेशीर काम करताय, ती अशी अट तुम्ही टाकणं ही बेकायदेशीर आहे, याच्या संदर्भात आधीचे सुप्रीम कोर्टाचे वगैरे निकाल आहेत. असं असताना तुम्ही या पद्धतीने कसं काय बेकायदेशीर काम करतात. त्याच्यावरती सरकारच्या वकिलाने काय म्हटलं, सरकारच्या वकिलाने असं म्हटलं, हे किती तारखेला, 12 तारखेला सरकारच्या वकिलाने म्हटलं, लर्न ॲडिशनल गव्हर्नमेंट प्लीडर सबमिट्स दॅट रिस्पॉन्डंट स्टेट हॅज टेकन डिसिजन टू extend the criteria of 1 kilometer to 3 kilometer. The date of filing application is extended up to 18/3/26. आता ही म्हणजे हे शासन किती खोटं बोलतं कोर्टामध्ये हे दाखवण्यासाठी मुद्दामून हे दाखवतं. हे वाक्य अतिशय नीटपणे वाचा. याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे बघा, ती याच्यामध्ये शासनाच्या वकिलांनी हे स्टेटमेंट केलं. शासनाच्या वकिलांनी काय सांगितलं, ती शासनाच्या वकिलांनी सांगितलं की आम्ही या पद्धतीची अरेंजमेंट करून 1 ते 3 किलोमीटरचे अर्ज भरण्याची सुविधा देत आहोत आणि यासाठी आम्ही तारीखही 18 तारखेपर्यंत वाढवली. प्रत्यक्षात काय केलं, प्रत्यक्षात 18 तारीख वाढवली, ही त्यांच्या याच्याप्रमाणे वाढवली. 1 किलोमीटरची सुविधा अजून दिली नाही. आता हे कोर्टामध्ये जज समोर वकील, सरकारी वकील सांगतो की ही अशी सुविधा दिलेली आहे. आता म्हणजे काय, ती कोर्टामध्ये पण फसवाफसवी करायची आणि या पद्धतीने ते दाखवायचं, ते आम्ही सगळं केलेलं आहे आणि प्रत्यक्षात शासन मात्र ढाराढूर झोपलेलं आहे. आता मधल्या काळात काय झालं, ती पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये यांना दादाजी भुसेंना प्रश्न विचारला गेला आणि त्यांनी पुन्हा तसंच उत्तर दिलं की आम्ही 1 ते 3 किलोमीटरचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विचाराधीन नाही आहे, त्यांना थप्पड लगवली कोर्टाने थप्पड दिल्यावर कोर्टामध्ये तुम्ही म्हणालात की आम्ही केलं हे सगळं. म्हणजे थप्पड लगवल्यावर सुद्धा शासन असं सांगतं की आम्ही हा प्रस्ताव करत आहोत आणि 3 किलोमीटर वाढवत आहोत. प्रत्यक्षात असं नाही आहे. या कायद्याप्रमाणे तुम्हाला 1 किलोमीटर हे प्राधान्यक्रम आहे नेबरहूड स्कूलच्या व्याख्येमुळे. त्यानंतर 3 किलोमीटरचं प्राधान्यक्रम आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या किलोमीटरमध्ये सुद्धा तुम्हाला प्रवेश देणं गरजेचं आहे, कारण शाळांनी 25% जी जागा आहेत त्या पूर्ण भरायच्या आहेत. त्यामुळे यासाठीचा जो आदेश आहे त्या पद्धतीच्या आदेशाची अंमलबजावणी शासनाला करावीच लागणार आहे. आता प्रश्न असा आहे की कुंभकर्णाची झोप कोणाकोणाला लागली आहे, तर कुंभकर्णाची झोप हे दादाजी भुसे शिक्षण मंत्री यांना लागली आहे आणि प्रशासनाला पण ही कुंभकर्णाची झोप लागली आहे. त्यांना जागं करायलाच लागेल. तुम्ही त्यामुळे आज हा व्हिडिओ शेअर करा, लोकांना त्या पद्धतीने पोचवा लोकांपर्यंत. आता आज काय आहे ती, आता हे तुम्हाला मी आता दाखवलं की शासनाने 18 तारखेपर्यंत वाढवलं आहे आणि आम्ही 1 ते 3 किलोमीटर दिलेली पण मर्यादा असं म्हटलं. आता याच्यानंतर शनिवारी काय झालं, ती शनिवारी कोर्टामध्ये असं झालं की आपण पुन्हा हे सांगितलं गेलं की त्या ज्या पालकाला 3 किलोमीटरपर्यंत अर्ज करून द्यायला हवा होता त्या संदर्भामध्ये हे झालेलं नाही, हे कोर्टासमोर आणलं गेलं. तेव्हा सरकारी वकिलांनी पुन्हा सांगितलं नाही, त्या पद्धतीने आम्ही शासनाला कळवलेलं आहे असं सांगितलं आणि मग त्याला पुढची तारीख दिली. आता आज शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. आज याच्यामध्ये 16 तारखेला म्हणजे आज आता कोर्टामध्ये हा पुन्हा विषय. आता याच्यामध्ये कोर्टाने शासनाला काय सांगितलं हे तुम्हाला मी मुद्दामून दाखवतो, कारण शासन अजून काय करेल हा वेगळाच भाग आहे. परंतु शासनाला काय सांगितलं आहे तर कंप्लायन्समध्ये याचं म्हणजे हा जे काही अनुपालन अनुपालन म्हणजे काय, की तुम्ही मला आदेश दिला कोर्टाने तर मी त्याचं पालन केलं आहे, हे पालन केलं आहे हे दाखवणारा अहवाल सादर करायचा आहे. म्हणजे नुसतं पालन करतो असं म्हणायचं नाही, तर तो तसा अहवाल सादर करायचा आहे आम्ही याचं पालन केलेलं आहे म्हणजे या पद्धतीने. तर आता या पद्धतीचं हे जे काय स्टेटमेंट हे इथं तुम्हाला दाखवतो. कोर्टाने असं सांगितलेलं आहे की आजच्या तारखेला 16 तारखेला याचा कंप्लायन्स द्यायचा आहे. कंप्लायन्स म्हणजे अनुपालन, म्हणजे शासनाने ह्याचं पालन केलं कोर्टाच्या आदेशाचं हे त्यांनी आज कोर्टामध्ये सादर करायचं आहे कोणी सरकारी वकिलाने. त्यामुळे आज आपल्यासाठी अपेक्षित असं आहे की पुन्हा शासनाने सांगणं. आता याच्यात काय असतं, शासनाचं धोरण काय आहे, शासनाला आणि मुळात इथल्या सर्व सरकारांना म्हणजे काय होतं की मतदान तुम्ही कोणाला करता, ते जो पैसे देतो त्या उमेदवाराला किंवा जो पक्षाचा दबदबा खूप आहे म्हणजे भाजप असेल, शिवसेना, राष्ट्रवादी हे सगळे जे इतर पक्ष, काँग्रेस या सगळ्यांना तुम्ही मतं देता. प्रत्यक्षात या मतांनी या उमेदवारांना निवडून देऊन तुमचं भाग्य काही उजळत नाही. तुम्हाला पाहिजे शिक्षण चांगलं उत्तम पाहिजे, तुम्हाला दवाखाने चांगले पाहिजे, तुमचं अजून नोकऱ्या पाहिजेत, हेच महत्त्वाचे विषय असतात ना. ह्या विषयावरतीच ही मुळात तुम्ही मतदान करता. त्यामुळे
त्यांना जो सत्ताधाऱ्यांना जो माज येतो त्याच्यातनं हे स्वतःच ताब्यात घेतात. मग या शाळासुद्धा याच लोकांच्या ताब्यात आहेत, दवाखाने यांच्याच ताब्यात आहेत आणि यामुळे यांना या पद्धतीने करायचं नसतं आणि म्हणून हे अशा पद्धतीचं प्रशासनाच्या पुढे झुक किंवा प्रशासन आणि सरकारमधले सगळे लोक किंवा सत्ताधारी, तुम्हाला विरोधी पक्ष पण याच्यावर आवाज उठवताना दिसत नाही. तर हे सगळे एकत्र येऊन या पद्धतीचा कारभार करतात. आज जवळजवळ दरवर्षी 3 लाख पालक अर्ज करतात. यावेळेस आतापर्यंत 2 लाख पालकांनी अर्ज केला आहे आणि आता 18 तारीख संपत आल्यामुळे पालक अस्वस्थ आहेत. तर पालकांच्या अस्वस्थतेविषयी काही पडलेलं नाही. म्हणजे शासनाने कोर्टाचा आदेश आल्यानंतर शासनाने स्वतःहून पुढे येऊन सांगायला पाहिजे ना, ते 3 लाख पालकांना त्यांनी ॲड्रेस करून सांगायला पाहिजे की बाबा हे आम्ही करीत आहोत. हे शासनाचं आलं का विधान? शासनाचं विधान आलं नाही. ही लढाई आपणच लढायची. त्यामुळे पालकांनो लक्षात घ्या, मतदार म्हणून तुमचा अधिकार तुमचा वापरायचा असेल तर यापुढे शिक्षण हा विषय तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरवा आणि त्याच्यावरती मतदान करायला शिका. हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, की त्यांचं कुठलं तसं काय धर्मावर आधारित काय करायचं किंवा आणि कुठली राजकारण करायची, हे सगळं तुमचं तुम्ही निस्तारत बसा म्हणावं. किंवा तुम्हाला कुठे कुणाला बुलेट ट्रेन उभी करून द्यायची आणि काय करायचं, हे सगळे वेगळे विषय आहेत. आपल्या विकासाचे, सामान्य माणसाचे विकासाचे महत्त्वाचे विषय आहेत हे. आणि हे लक्षात घ्या, जे युरोपियन देश किंवा जे पुढारलेले देश आहेत त्या सर्व देशांमध्ये शिक्षण व्यवस्था अतिशय चांगली असते, आरोग्य व्यवस्था चांगली असते, म्हणून तो देश विकसित होतो. म्हणजे देशाच्या विकासाची घोषणा करायची आणि शाळा चांगल्या ठेवायच्या नाहीत, असा विकास होऊ शकत नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ती विकासाची कल्पना पण त्यामुळे खोटी ठरते. हे महत्त्वाचं आहे. मी मुद्दामून आज पालकांसाठी आत्ता घाईने बोलायसाठी आलो, कारण 2.5 लाख पालक वाट पाहत आहेत आणि अनेक ठिकाणी आपल्या पालकांचे फोन येत आहेत, ती कधी होणार. तर त्यामुळे हे लक्षात घ्या, शासनाला एकतर ही 1 किलोमीटरपासून 3 किलोमीटर, 3च्या पुढे 5 किलोमीटर, त्याच्या पुढच्या लोकांना सुद्धा प्रवेश देण्याची मुभा यांना करावी लागणार आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग याच्यामध्ये त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करून त्या पद्धतीने त्यांना कदाचित डिलीट करण्याची, एडिट करण्याच्या सर्व सुविधा द्यायला लागतील. ते शासन ठरवेल, त्यांच्या सॉफ्टवेअर NIC कंपनीबरोबर ठरवून तो निर्णय शासनाला घ्यायला लागेल. ही झाली दुसरी गोष्ट. आणि याच्याशिवाय तिसरी गोष्ट म्हणजे मुदतवाढ पण द्यायला लागेल. आता या मुदतवाढीमुळे शैक्षणिक नुकसान होतं. म्हणजे शाळांचे प्रवेश उशिरा होतात. हे सगळं लॉटरी लागली की त्याच्या पुढे पालकांना दुसरे पर्याय नसतात. म्हणजे इतर शाळांचे प्रवेश संपलेले असतात. त्यामुळे पालकांना मग पैसे घेऊन जरी खाजगी शाळेत प्रवेश करायला गेले तरी तिथे शाळांच्या जागा भरून गेलेल्या असतात. त्यामुळे ही सगळी अडचण आहे. परंतु शासनाला काही पडलेलं नाही. याच्यामुळे याची किंमत मुलांना तुमच्या भोगायला लागते. परंतु हे आता तिन्ही गोष्टी होण्यासारख्या आहेत. एक म्हणजे मुदतवाढ मिळेल, दुसरं म्हणजे याच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती होईल किंवा त्याचं तो नव्याने भरायला लागू शकतं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे 1 किलोमीटर, त्याच्यापुढे 3 किलोमीटर, त्याच्यापुढे 5 किलोमीटर किंवा त्याच्या पुढच्या जास्त अंतराला, कदाचित जास्त अंतर असेल तर वाहतुकीची व्यवस्था पालकाला स्वतःला करायला लागू शकते. अशा पद्धतीचा आदेश आता अपेक्षित आहे आणि याप्रमाणे आता ही आजची घडी आहे. या पद्धतीने निर्णय झालेला आहे. आता तो कोर्ट त्याला त्या पद्धतीने शासनाला पुन्हा एकदा फटकारेल आणि मग शासन आता काय करतं हे आपण पाहूयातच. पण ही कुंभकर्णांची झोप आपल्या पालकांनाच घालवायला लागेल. त्यामुळे हे कुंभकर्ण जागे करायला लागतील. लढेंगे जीतेंगे.